तर मित्रांनो, ही वेबसाईट आहे आपल्या देशाच्या संविधानाची. तर इथं देशाचं संविधान पण आपल्या देशाचं संविधान पण आहे. आणि जे काही डिस्कशन झालेलं, जे काही डिबेट झालेले आहे, ते सगळे डिबेट्स या वेबसाईटवरती आपल्याला भेटू शकतात. ही गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. तर आता एक महत्त्वाची गोष्ट इथं डिस्कस करायची, तुम्हाला दाखवायची म्हणजे की बाबासाहेबांनी संविधान लिहिलं की नाही, हा जो एक खूप मोठा आपल्या देशामध्ये वाद चालू आहे. जे सारे लोक म्हणतात की बाबासाहेबांनी आता संविधान लिहिलं नाही, किंवा ते क्लर्क होते, किंवा ड्राफ्टिंग कमिटीमध्ये 7-8 मेंबर्स होते, त्या सगळ्यांनी मिळून ड्राफ्ट बनवला. आणि जेवढे काही मेंबर्स होते असेंब्लीमध्ये त्या सगळ्यांनी ते कॉन्स्टिट्यूशन लिहिलं आणि बनवलं. पण तो रिएलिटी काय आहे, बाबासाहेबांनी लिहिलं का किंवा नाही लिहिलं, हा, याचा काय पुरावा आहे? बाबासाहेबांनी लिहिलंय तर तो पुरावा आपल्याला या कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली डिबेट्स मध्ये आपल्याला भेटतो. तो कधीचा भेटतो ते आपण आता बघूत. तर तर आपल्या देशाचं संविधान आहे, तर ते संविधान बनवताना किती डिबेट झाले होते. 1946 पासून 1949 पर्यंत डिबेट झालेले आहेत. 1950 पर्यंत हे सर्व व्हॅल्यूम्स अवेलेबल आहेत, ऑनलाईन आहेत, आणि बुक्स फॉर्म मध्ये पण आहेत. व्हॅल्यूम 1 to 12 पर्यंत 12 व्हॅल्यूम आहेत. तर या व्हॅल्यूम मध्ये आपल्याला जे आता बघायचं आहे, जो बाबासाहेबांनी लिहिलं याचा पुरावा देतं. तर ही 5 नोव्हेंबर 1948 ही तारीख महत्वाची आहे. These volume contain 36 sittings held from November 1948 to January 1949. The first sitting, which took place on November 4, 1948, was a vital moment in the Constitution Assembly's work. Dr. Ambedkar presented the draft Constitution of India to Constitution Assembly and delivered a landmark speech. बाबासाहेबांनी 4 नोव्हेंबर 1948 ला स्पीच दिला आणि ड्राफ्ट पण प्रेझेंट केला होता डिस्कशनसाठी. तर बाबासाहेबांनी एकट्याने ड्राफ्ट बनवला होता का? दुसऱ्यांचं आपल्याला नाकारता येत नाही, म्हणजे सगळ्यांनी केलं होतं, परंतु बाबासाहेबांनीच एकट्याने केलं होतं का? तर त्याचा इथं एक पुरावा आहे. तर हो, की बाबासाहेबांनी एकानेच ड्राफ्ट बनवला होता, मसुदा बनवला होता या देशाच्या संविधानाचा, आणि नंतर तो डिस्कशन साठी ठेवला होता. तर सगळ्यात महत्वाची जे भाषण आहे टी कृष्णमाचारी यांचं, ते प्रेसिडेंट सर, हे टी कृष्णमाचारी. तर हे वाचा, इथून इथून इथपर्यंत हे पूर्ण, यांचं पूर्णच वाचा, वाटलं तर सगळेच वाचून घ्या. ते मी दाखवतो. मिस्टर प्रेसिडेंट सर, I am one of those in the house who have listened Dr. Ambedkar very carefully. I am aware of the movement of work and enthusiasm that he has brought to bear on the work of drafting this constitution. At the same time, I do realize that the movement of the attention that was necessary for the purpose of drafting a constitution so important to us at this moment has not been given to it by the drafting committee. The House is perhaps aware that of
द 7 members nominated by you. 7 members नॉमिनेट केले होते. आता इथून महत्वाचं आहे, इथून महत्वाचं आहे. द हाऊस इज परहॅप्स अवेअर दॅट ऑफ 7 members नॉमिनेटेड बाय यू. असेंब्लीने नॉमिनेट केले ते 7 member. वन हॅड रिझाईन फ्रॉम द हाऊस अँड वॉज रिप्लेस्ड. ठीक आहे. वन डेड अँड वॉज नॉट रिप्लेस्ड. वन वॉज अवे इन अमेरिका and his place was not filled up, and another person was engaged in state affairs, and there was a void to that extent. One or two people were far away from Delhi, and perhaps the reason of the health did not permit them to attend. So, ही line बघा. So, it has happened ultimately that the burden of the drafting this constitution fell on Dr. Ambedkar, and I have no doubt that we are grateful to him for having achieved this task in a manner which is undoubtedly commendable. मग काय म्हणते, आपण त्यांना थँक्स केलं पाहिजे. कुणावर पडली जबाबदारी इथं लिहिले परत. So it is happened ultimately that the burden of the drafting this constitution fell on Dr. Ambedkar, and I have no doubt that we are grateful to him for having achieved this task in a manner which is undoubtedly commendable. हे स्पष्ट सांगतं ना. हा आहे पुरावा. बाबासाहेबांनी कॉन्स्टिट्यूशन लिहिले. एकाचं काय झालं, एकानं रिझाईन दिलं. वन हॅड रिझाईन फ्रॉम द हाऊस अँड वॉज रिप्लेस्ड, अँड वन डेड अँड वॉज नॉट रिप्लेस्ड. वन वॉज अवे इन अमेरिका अँड हिज प्लेस वॉज नॉट फिल अप. आणि कोणी स्टेट अफेअर्स मध्ये एंगेज होतं. कोणाची हेल्थ, दोघा तिघाची हेल्थ व्यवस्थित नव्हती म्हणून ते आले नाहीत. आणि अल्टिमेटली कुणावर बर्डन पडलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर पडलं. आणि ड्राफ्ट कुणी लिहिला तेही इथं लिहिले. तर हा आहे पुरावा की बाबासाहेबांनी या देशाचं संविधान लिहिलं का नाही. पुढे पण वाचू शकता आपण काय लिहिलंय काय नाही. ही कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया ही वेबसाईट आहे. काय आहे ना, या जे देशामध्ये, आपल्या देशामध्ये जी जात व्यवस्था आहे, धर्म व्यवस्था आहे, जी वर्ण व्यवस्था आहे, सगळ्यात महत्वाचं वर्ण व्यवस्था, जात व्यवस्था, ही वर्ण व्यवस्था कधीही खालच्या लोकांना, खालच्या लोकांचं महत्व ही मान्य करायला तयार नाही. खालच्या जातीतल्या ज्या लोकांना खालच्या जातीचं म्हटलं जातं त्या लोकांचं महत्व नाकारतील. म्हणजे त्यांनी कितीही मोठं कार्य करू द्या, आमच्यापेक्षा श्रेष्ठ कुणीच नाही. मग आता जे मद्रासमध्ये एका न्यायाधीशानं पण म्हटलं की ब्राह्मणांचं लई हे होतं की कॉन्स्टिट्यूशन बनवण्यामध्ये, आणि बाबासाहेब हे फक्त क्लर्क होते. तर त्यांनी हे 7 हे व्हॅल्यूम कधी वाचले नसते. माहित नाही अशी लोक कसे पोहोचतात ते. आणि असे हुशार चाणाक्ष लोक ते आपल्या जातीला, धर्माला मोठं करायला बघतात, आणि जे आपलं जे श्रेष्ठत्व आहे, जे जन्मात जन्मता त्यांना धर्म न भेटलेला आहे, धर्म न भेटलाय, जाती न भेटलेला आहे, ते कर्तृत्वानं नाही भेटलेलं आहे. हे कर्तृत्वाचं आहे. बाबासाहेबाचं जे आहे ना, हे कर्तृत्वाचं आहे. लोकांनी म्हटलं की, कुणी हे नाही पण म्हटलं नाही की, दुसऱ्या कोणत्या लोकांनी म्हटलं नाही, किंवा एखाद्या आंबेडकरी माणसाने म्हटलेलं नाही. टी कृष्णमाचारी कोण आहेत ते बघून घ्या. आणि ते त्यावेळेस म्हटलेलं आहे 5 नोव्हेंबर 1948ला.